ताज्या बातम्या पाहण्यासाठी संवाद मराठी लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। झोपेत गळा चिरून 28 वर्षीय तरुणाचा खून, 3 दिवसात 2 खुनाच्या घटना, देहरोड शहर हादरले। कौटुंबिक वादातून 28 वर्षीय तरुणाचा राहत्या घरात खून झाल्याची घटना देहरोड येथील मामुर्डी गावात घडली आहे। मयूर गोविंद गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे। 1.5 वर्षापूर्वी मयूर याचे लग्न झाले होते। घरात आई, लहान भाऊ तसेच बायको सोबत तो राहत होता। आई तसेच भाऊ रात्रपाळीला कामाला गेले असताना पहाटेच्या वेळेस घरात कोणीही नसल्याची खात्री करून हल्लेखोराने मयूरचा गळा चिरून तसेच डोक्यावर जोरदार आघात करून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर तसेच त्यांच्या पथकाने घटनास्थळावर दाखल होत खुनाचा छडा लावण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान कौटुंबिक वादातून मयूरचा खून केला असल्याबाबतचा संशय पोलिसांनी वर्तवला असून चौकशीसाठी त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे। पहाटे घडलेल्या खुनासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याने लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे। 2 दिवसांपूर्वी अनैतिक प्रेम संबंधातून तरुणीचा खून करून मृतदेह पाण्याच्या खदानीत टाकण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा खुनाच्या घटनेमुळे देहरोड शहर हादरले आहे। अनिश शेख, संवाद मराठी लाईव्ह, मावळ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।